नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे. आज आपण जाणार लोणावळ्यामधील भाजी लेणी बघायला आणि भाजी लेणीला जायचं कसं तर पूर्णपणे हा व्हिडिओ बघा. आता सध्या आपण लोणावळा स्टेशनला आहेत आणि 2 नंबर प्लॅटफॉर्मवरून आपल्याला लोकल ट्रेनने जायचं आहे. पुढे लोकल पण लागलेली आहे. 10 मिनिटाच्या अंतरावरती आपण मळवली स्टेशनला येऊन पोहोचतो. मळवली स्टेशनला आल्यावर आपल्याला ट्रॅक क्रॉस करून जायचं आहे. भाज्या या गावात रिक्षाने जायला ऑप्शन आहे. हा ब्रिज उतरल्यानंतर समोर बोर्ड आहे भाजी लेणी, लोहगड आणि विसापूर किल्ला ह्या ठिकाणी जायचं. हा रस्ता समोर. ही कमान फक्त लक्षात ठेवायची आणि हा सीधा रस्ता आहे. आज मी एकटाच ट्रेक करतोय, एकटाच आहे, सोलो ट्रेक आपला. आता इथनं वाटतं मला अजून 2 किलोमीटर आहे भाजी लेणी. हा रस्ता फक्त लक्षात ठेवायचा आहे, एकदम सोपा रस्ता आहे. आता आपण भाजी या गावामध्ये पोचलेलो आहेत. इकडे समोर महाराजांची मूर्ती दर्शन घेऊ पहिलं आणि भाजी गाव पूर्ण. हा भाजी धबधबा आहे. तर पावसामध्ये पूर्ण ते गर्दी असते, पावसामध्ये खूप. नक्की जागेला भेट द्या. आणि इथनं समोर ती रस्ता गेला समोर भाजी लेणीजवळ. इथनं पुढे हा मॅप आहे. विसापूर 3 किलोमीटर, लोहगड 4 किलोमीटर ह्या समोरच्या रस्त्याला. आणि समोर भाजी लेणीच्या आपण पायथ्याला आहेत. त्या समोर पायरी मार्ग चालू झालेला आहे. जो समोर आपल्याला दिसतोय तो लोहगड आहे. त्याचा विंचूगड आहे लोहगडचा. आणि ह्या साईडला समोर हा विसापूर किल्ला आहे. आणि याच्यामधनं जो असा मार्ग गेला, घाट मार्ग, तो लोहगडला विसापूरला याच्या पाटणं असा गोल फिरून जातो आहे. तर आपण इकडे तिकीट घरजवळ आलो आहेत. हे तिकीट घर आहे. पुढे आपल्याला तिकीट घर नदीस पडते. भारतीय नागरिकांकडनं 20 ते 25 रुपये तिकीट आकारले जाते, तर विदेशी नागरिकांकडनं 300 रुपये आकारले जाते. तिकीट काउंटरला हा ॲप आहे. तो ॲप स्कॅन करून ते 20 रुपये तिकीट इथे पे करायचे. ॲपवरती काय चालत नाही. जर आपण जाय पुढच्या वरच्या साईडला वरती येताना इकडे काकडी, लिंबू पाणी वगैरे मिळून जाईल. तर आपण आलो थोडंसं लेणीच्या जवळ. समोर गेट आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक लेण्या आढळतात, परंतु भाजी लेणी ही वेगळी ठरते, कारण महाराष्ट्रातील खोदलेली ही पहिली लेणी अशी या भाजी लेणीची सर्वात प्रथम ओळख करून द्यावी लागते. भाजी लेणीचे खोदकाम इतिहासकारांच्या मते हिनानपंतांनी ही लेणी साधारण इसवी सन पूर्वे 2रे शतक ते इसवी सनचे 1ले शतक या काळामध्ये खोदली गेली आहे. हिनान म्हणजे येरवा-10 बुद्ध धर्माचा महत्त्वाचा शाखेपैकी एक प्राचीन पंथ. या पंथात मूर्त्यांचा पूजन करत नाही. सुरुवातीला आपण प्रवेश केल्यावर आपल्याला लाकडी छताचे काम पाहायला मिळते. येथील हे चैत्य सुमारे 17 मीटर लांब, 8 मीटर रुंद तर 8 मीटर उंच आहे. त्यात आत असलेले आपल्याला 27 खांब नजरेस पडतात आणि मधोमध एक स्तूप पाहायला मिळते. तर स्तूपासमोर आपल्याला प्राचीन खेळ पाहायला मिळतो, तर काही खांब्यांवरती आपल्याला प्राचीन नक्षीकाम पाहायला मिळते. चैत्यगृहाच्या डाव्या बाजूला आपल्याला
पायऱ्या चढून आल्यावरती आपल्याला 2 लेण्या पाहायला मिळतात. या लेण्या दगडी कातळ कड्यात कोरून बनवलेल्या आहेत. तर आपल्याला ह्या 5 खोल्या आपल्याला पाहायला मिळतात. या खोल्यांच्या चौकटीवरती कोरून बनवलेले नक्षीकाम पाहायला मिळते आणि आपल्याला दगडांचे वटे पाहायला मिळतात. या ठिकाणी येणाऱ्या बौद्ध भिक्खू किंवा जी लोक येतात त्यांना राहण्याची सोय या ठिकाणी पाहायला मिळते. चैत्यगृहाच्या दोन्ही साईडला आपल्याला 2 मजली विहार पाहायला मिळते. चैत्यगृहाच्या वर आपल्याला दगडात कोरलेले खांब आणि त्याचे सुंदर नक्षीकाम पाहायला मिळते. चैत्यगृहाच्या उजव्या साईडला आपल्याला दगडी पायऱ्या पाहायला मिळतात. त्या पायऱ्यांसमोर आपल्याला 2 लेण्या पाहायला मिळतात. पायऱ्यांसमोर आपल्याला सुरुवातीला 5 खोल्या पाहायला मिळतात. त्या खोल्यांसमोर आपल्याला शिवलिंग पाहायला मिळते. पायऱ्या चढून आल्यावरती आपल्याला वरच्या साईडला 2 लेण्या पाहायला मिळतात. एक छोटी लेणी तर दुसरी मोठी लेणी. तर या मोठ्या लेणीमध्ये आपल्याला 5 खोल्या पाहायला मिळतात. तर या खोल्यांमध्ये आपल्याला दगडी वटाही पाहायला मिळतो आणि काही खोल्यांच्या वरती आपल्याला नक्षीकाम पाहायला मिळतात. त्याकालीन या खोल्यांचा उपयोग बौद्ध भिक्खूंना राहण्यासाठी किंवा जी लोक येत असतील त्यांना राहण्यासाठी किंवा काही वस्तू ठेवण्यासाठी या खोल्यांचा उपयोग केला जात असे. मोठ्या लेणीच्या बाजूला आपल्याला एक छोटी लेणी पाहायला मिळते. या लेणीच्या आतमध्ये आपण प्रवेश केल्यावर सुरुवातीला एक दरवाजा पाहायला मिळतो आणि दरवाजाच्या आतमध्ये आपल्याला एक छोटी खिडकी पाहायला मिळते आणि या लेणीच्या आतमध्ये आपल्याला 3 खोल्या पाहायला मिळतात. या खोल्यांमध्ये आपल्याला दगडी वटाही पाहायला मिळतो. दगडामध्ये कोरलेले मित्रांनो, ह्या लेणीच्या बाजूला जी मुख्य लेणी आहे त्यातमध्ये स्तूप आहे. इकडे पाण्याच्या टाक्या पण आहेत. त्या पूर्ण दगडाच्या कातळ कड्यामध्ये खोदून बनवलेल्या आहेत. बघा, सध्या पाण्याच्या मध्ये पिणं वगैरे नाही, गढूळ आहे. इकडे बाजूला पण दगडामध्ये कोरून बनवलेले पाण्याच्या टाक्या आहेत. तर आपण वरच्या साईडला जाऊया. यावरती पायऱ्या वगैरे गेलेल्या आहेत. हा वरती बंद केलेला मार्ग. पुढे आपण 2 मजली विहार पाहिल्यावरती पुढच्या साईडला आल्यावरती आपल्याला 4 खोल्या पाहायला मिळतात. तर 3 खोल्यांमध्ये आपल्याला मोकळ्या जागा पाहायला मिळते. तर एका खोलीमध्ये आपल्याला दगडी वटा पाहायला मिळतो. त्याच्या पुढे आपल्याला एक पाण्याची टाकी पाहायला मिळते. म्हणजे मेन पाण्याचा स्रोत. या ठिकाणी येणारे बौद्ध भिक्खू किंवा जी लोक येतात त्यांना राहण्याची सोय या ठिकाणी पाहायला मिळते. पुढे आलेल्या आपल्याला पायऱ्याच्या समोर आपल्याला 2 कोरलेल्या कातळामध्ये पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात आणि त्याच्यावरती आपल्याला एक शिलालेख पाहायला मिळतो. इथून आणखीन पुढे आल्यावरती आपल्याला मोठ्या गुहेमध्ये 14 स्तूपांचा एकत्रित समूह दिसतो. बौद्ध लेणी भिक्खूंच्या स्मरणार्थ हे स्तूप कोरले गेले असत. साईडला ज्या लेण्या दिसतात त्याची सुरुवात साधारण इसवी पूर्व 2ऱ्या शतकात चालू झाल्यानंतर 1800 वर्ष कोरण्याची जी प्रक्रिया चालू राहिली, नंतर इसवी 6व्या शतकात पूर्ण झाली. स्तूप बघितल्या. त्याच्यानंतर इकडे आपण अजून एक आपलं जे खांब बघायला भेटतात पूर्ण दगडाचे आहेत. हे बघू शकता समोर. पुढे आपल्याला समोरच्या साईडला सुंदर लेणी बघायला मिळते. या लेणीमध्ये आपल्याला 6 दगडी खांब बघायला मिळतात आणि लेणीच्या आतमध्ये दगडामध्ये कोरलेले आपल्याला दोन्ही साईडला द्वारभागांचे शिल्प बघायला मिळतात आणि त्याच्या समोरच्या उजव्या साईडला भिंतीवरती आपल्याला इंद्राचे शिल्प बघायला मिळते. त्याच्या डाव्या साईडला आपल्याला 4 घोड्यांच्या रथावर स्वार असलेले सूर्यदेवाचे शिल्प बघायला मिळतात आणि दोन्ही शिल्पांच्या मध्ये आपल्याला एक खोली पाहायला मिळते. त्या खोलीच्या मध्ये आपल्याला दगडी वटा पाहायला मिळतो आणि त्याच्यावरती आपल्याला स्तूप, चैत्य याचे नक्षीकाम पाहायला मिळते.
आपण पूर्णपणे आता लेणी वगैरे आपली बघून झालेली आहे. तर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. भेटूया आपण अशा नवीन जागेवर. तोपर्यंत नमस्कार.